नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं द ऑलराउंडर कोचमध्ये. जिथे आपण शिकत आहोत फ्लुएंटली इंग्लिशमध्ये कसं बोलायचं तेही अगदी सोप्या पद्धतीने. आज आपण कंटिन्युअस टेन्समधील शेवटचा प्रकार म्हणजेच कंटिन्युअस फ्युचर टेन्सबद्दल शिकणार आहोत. तर कंटिन्युअस फ्युचर टेन्स केव्हा वापरला जातो? जेव्हा एखादी गोष्ट भविष्यात घडणार आहे हे आपल्याला निश्चितपणे माहीत असतं, तेव्हा हा काळ वापरला जातो. आता कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये मराठीमध्ये बोलणारी वाक्य कशी ओळखायची हे बघूया. तर मराठी वाक्याच्या किंवा वाक्यातील क्रियापदाच्या शेवटी जेव्हा त असेल, त असाल, त असेल, त असतील, त असू असे शब्द असतात, तेव्हा ते वाक्य कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं असतं. उदाहरणार्थ, मी तुझी विमानतळावर वाट बघत असेन. आय विल बी वेटिंग फॉर यू ॲट द एअरपोर्ट. आता बघूयात इंग्लिशमध्ये अशी वाक्य कशी बनतात. तर कंटिन्युअस प्रेझेंट आणि कंटिन्युअस पास्ट या टेन्स प्रमाणेच कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये सुद्धा फक्त सहाय्यकारी क्रियापदांचा फरक असतो. आणि ती सहाय्यकारी क्रियापदे आहेत शाल बी आणि विल बी. इतर दोन कंटिन्युअस टेन्स प्रमाणे या टेन्समध्ये सुद्धा वर्बला आयएनजी प्रत्यय लागतो. तर आता बघूयात कंटिन्युअस फ्युचर टेन्सची वाक्य बनवण्याचा फॉर्म्युला काय बनेल. कंटिन्युअस फ्युचर टेन्सच्या वाक्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, त्याच्यानंतर मेन वर्ब ज्याला आपण आयएनजी प्रत्यय लावायचा आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच पूरक, म्हणजेच कर्ता, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर मुख्य क्रियापद ज्याला आपल्याला आयएनजी प्रत्यय लावायचा असतो आणि त्याच्यानंतर कर्म किंवा पूरक. उदाहरणार्थ, तुम्ही नवीन विषय शिकत असाल. यू विल बी लर्निंग अ न्यू सब्जेक्ट. आम्ही उद्या गोव्याला जात असू. वी विल बी गोइंग टू गोवा टुमॉरो. तर आतापर्यंत आपण सिंपल आणि कंटिन्युअस टेन्सची वाक्य कशी बनवायची हे शिकलो. उरलेले दोन प्रकार सुद्धा आपण शिकणारच आहोत. पण त्यासाठी आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही या काळांमधील वाक्य इंग्लिशमध्ये बोलण्याचा सराव करत राहा.